नितीन पवार जेव्हा पांडू गावित जेपी गावित साहेब. का जेपी गावित साहेब? कारण ते गोरगरिबांचे नेते आहेत आणि आदिवासीचे खंबीर नेतृत्व करणारे नेते आहेत. नितीन पवार यांनी विकास केलाय सुरगाणा तालुक्यासाठी? काही विकास केला नाही त्यांनी, फक्त कागदावर 2200 कोटी रुपये आणले मंजूर करून, एवढंच फक्त. आता तुम्ही येताना पाहिले असेल चिराई घाटातून किती मोठे खड्डे पडलेले आहेत. मग हे 2200 कोटी कुठे गेले? त्यांनी टक्केवारीतच खाले का कुठे ठेकेदारांनाच पोचलं? मग तुमच्या मनातील आमदार कोण? गावित साहेब. तुमचं मतदान हे कोणाला असणार? गावित साहेबांना. जेव्हा पांडू गावित नितीन पवार? जेव्हा पांडू गावित. का जेव्हा पांडू गावित? काय त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत, लोकांचे लहान लहान मोठे मोठे कामं भरपूर केलेले आहेत. नितीन पवार यांनी केलेत का काम? काहीच नाही केले. जेव्हा पांडू यांनी काय काम केले? लोकांना सगळ्या गोष्टी केलेल्या, पैशाचं ते करून दिलं, वन जमिनीचं करून दिलं, सगळे जेवढे काम आहे ते गावित साहेबांनी केलेले आहे. तुमचं मतदान कोणाला असणार? जेपी गावित साहेबांना. जेव्हा पांडू गावित नितीन पवार? गावित साहेब. का गावित साहेब? गावित साहेबांनी फार 7 वर्ष विधानसभेमध्ये निवडून आले, त्यांनी कामं गोरगरिबाची केले, आदिवासी लोकांचे पाठीमागे आहेत ते आतापर्यंत आहेत. जरी मागे माजी आमदार होते तरी लोकांची कामं करतच होते. आता मागे माजी आमदार होते नाशिकला, त्यांनी पेशा ते पेशाचा ते कायदा त्यांनी केला, त्याच्यात त्यांनी भाग घेतला, सगळे तिथं भाग घेतला. नितीन पवार यांनी सुरगाणा तालुक्यासाठी काय विकास केला? त्यांचा आखी ते आले ना आमच्या सुरगाणा तालुक्यात मध्ये, आदिवासी मध्ये फिरले ना, आम्ही पाहिले ना त्या जे रस्ते ते कुठं काही लक्ष देत नाही, पाण्यावर लक्ष देत नाही. आम्हाला लाईटीची गरज आहे, पाण्याची गरज आहे, आमचा पारिसराचा प्रश्न आहे, जे आदिवासीचे प्रश्न आहेत ते आमचे सुटले नसल्यामुळे आम्ही जेव्हा पांडू गावताला मत देणार, आम्ही त्याला विजय करणार. मग तुमचं मत हे कोणाला असणार? जेव्हा पांडू गावताला. नितीन पवार जेव्हा पांडू गावित? जेव्हा पांडू गावित. का जेव्हा पांडू गावित? कारण की नितीन पवारने आता येतात आम्हाला घाटमाताचा रस्ता दिसला, तो 2200 कोटी नेमकी कुठे गेले? ते इतका खराब रस्ता की येण्यासाठी आम्हाला कमीत कमी 1 तास लागला घाटात यासाठी. आणि परत म्हणजे आमच्या कळवण तालुक्यामध्ये त्यांचा असं चालू आहे का बॅनरवरती त्याने बीजेपीचं चिन्ह किंवा मोदीचा फोटो किंवा देवेंद्र फडणवीसचा फोटो का लावला नाही? हे आदिवासींना काय येडा बनवायचं काम चालू आहे का त्यांचं? तुमचं मतदान कोणाला असणार? आमचं मतदान गावित साहेबांना असणार.